सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला, ज्याच्या लेखिका आहेत सौ मीनाक्षी देशमुख. कालच्या भागात आपण बघितलं की सुभाषजींनी आपले बंधू मेशदा यांना पत्र लिहायला घेतलं, कारण त्यांना असं वाटत होतं की हिंदुस्थानातही त्यांच्या आणि एमिलीच्या लग्नाबद्दल सगळ्यांना माहीत असावं. आता बघू सुभाष बाबू काय लिहित आहेत या पत्रामध्ये. सुरुवात केली त्यांनी लिहायला. प्रियतम मेजदा, मी पुन्हा एकदा जीव धोक्यात घालत आहे. दूरच्या दुर्घर प्रवासाला निघालो आहे. जर यदा कदाचित परतलोच नाही किंवा काही अघटित घडलं तर तुम्हाला माहिती असावी म्हणून हे पत्र पाठवत आहे. माझा युरोपमध्ये विवाह झाला आहे. एक अनिता नावाची कन्या आहे. जशी तुम्ही मला आभाळाची माया दिली, जीवनभर सांभाळलं, काळजी वाहिली, तसंच प्रेम आणि मायेची ऊब माझ्या मागे माझी धर्मपत्नी एमिली आणि माझी सोनुली अनिताला द्या. तुमचाच सुभाष. सुभाषजी म्हणाले, एमिली, काही झालं तरी हा मौल्यवान कागद अगदी जीवापाड सांभाळून ठेव. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून नेताजींनी स्नान, संध्या, पूजा, गीता पठण आटोपलं. निघताना त्यांनी लेकीसाठी घेतलेलं खेळणं एमिलीच्या स्वाधीन करून म्हणाले, हा खजिना माझ्या छकुलीला दे. आणि मोठी झाल्यावर आपल्या बोबड्या शब्दात तिनं विचारलं की पापा कुठे आहेत, तर तिला सांग, तुझे बाबा एका महत्त्वाच्या कामगिरीवर गेले आहे. काम संपल्याबरोबर धावत तिच्याकडे येतील. त्यांचं पाऊल दाराबाहेर पडल्यावर एमिलीने कातर स्वरात विचारलं, आता पुन्हा भेट कधी? दिल्लीतच, लाल किल्ल्यावर. आणि झपाट्यानं नेताजी कधी निघून गेले एमिलीला कळलंच नाही. ती कितीतरी वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सुन्न मनानं पाहत होती. कीस बंदराकडे जाणारी गाडी बर्लिन स्टेशनवर उभी होती. गाडीला सुटायला अजून अवकाश होता म्हणून VIP लाऊंजमध्ये नेताजी बसले होते. त्यांना निरोप द्यायला अलेक्झांडर नाम्बियार आणि केपलर आले होते. आबिद हसनला नेमकं कुठे चाललो हो हे माहीत नसल्यामुळे संभ्रमित होऊन तो उभा होता. ॲडम ट्रॉटने रात्रीच निरोप पाठवला होता की निरोप द्यायला येणं मला जमणार नाही. आपल्या प्रत्येक कृतीत सहभागी होणाऱ्या हिंदी स्वातंत्र्यासाठी जीवापाड झुंजणारा ॲडम का नाराज आहे नेताजींना कळत नव्हतं. चौकशी करायला उसंतही नव्हती. तेवढ्यात एक गूढ दिसणारा, मोठी फेल्ट हॅट, गुडघ्यापर्यंत लांब कोटी घातलेली व्यक्ती नेताजींच्या समोर येऊन उभी राहिली. ते होते ॲडम ट्रॉट. लाऊंजच्या पलीकडच्या कक्षात दोघेही गेले. धापा टाकत ट्रॉट म्हणाले, सुभाष, अगदी जीव धोक्यात घालून कसा बसा तुझ्यापर्यंत येऊन पोचलो. का? असं काय घडलं? फ्युररच्या प्रशासनात राहून त्याच्या विरुद्ध रेझिस्टन्स मूव्हमेंट आतापर्यंत यशस्वीपणे राबवत होतो, परंतु हे भयंकर गुपित लवकरच उघडकीस येईल असं वाटतंय. म्हणजे? ट्रॉट म्हणाले, गेस्टापो नावाची हिंस्त्र माणसं माझ्या भोवती फिरत आहेत असं माझ्या लक्षात आलंय. ट्रॉमने नेताजींचा हात हातात घेऊन म्हणाले, दोस्ता, येशूनं आणखी काही काळ सहकार्य केलं तर एकदा हिटलर रूपी नराधमाचा गळा घोटला की मला मरण्याची काही भीती वाटणार नाही. गाडीची शिट्टी वाजली. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. गाडी सुटायला लागली. तसंच नेताजींनी धावत जाऊन आपले कंपार्टमेंट गाठले. भरल्या डोळ्यांनी ट्रॉट जाणाऱ्या गाडीकडे कितीतरी वेळ पाहत होते. 8 फेब्रुवारी 1943 रोजी कील बंदरावर पाणबुड्या उभ्या होत्या. आपल्या पाणबुडीकडे नेताजी जाताना बघून आबिद हसन चांगला चक्रावला. नेताजींनी त्याला लष्करी तळावरून बोलावून घेतलं होतं आणि विचारलं, हसन, एखादी धोकादायक जोखीम तू अंगावर घेशील? तुझी आहे तयारी? नेताजी, माझं संपूर्ण जीवन आपल्याला आणि इंडियन लिजनसाठी मी अर्पण केलं आहे.
काही विचार करायचा प्रश्नच नाही. मी कोणत्याही जोखमीत उडी घेण्यास तयार आहे. त्यानंतर 10 दिवस काहीच घडलं नाही आणि आज एकदम पाणबुडीवर आल्यानं आबिद आश्चर्यचकित झाला. दोघेही त्या चिंचोळ्या पाणबुटीत प्रवेशले. तिथल्या कोंदट वातावरणात आणि डिझेलच्या वासाने दोघांचा जीव गुदमरायला लागला. त्यातल्या त्यात आतल्या बाजूने एक बऱ्यापैकी खोली मिळाली. नेताजींना बसा उठायला एक फळी एवढी जागा मिळाली. खोलीला दरवाजा नव्हता. अबिदला मिळालेलं ब्लँकेट आणि चादर जणू डिझेलमध्ये बुचकळून काढलेलं होतं. थोड्या वेळाने त्याच्यापुढे सकाळचा नाश्ता आणला गेला, परंतु ब्रेडलाही डिझेलचा वास येत होता. नेताजींनी अबिदला सांगितलं, आपण जपानचा किनारा गाठत आहोत. टोकियो गाठायला आपल्याला कमीत कमी 3 महिने लागतील. निश्चित ध्येय लक्षात आल्यावर त्यातच जपानचं नाव ऐकताच अबिदला अतिशय आनंद झाला. या प्रवासाचा फायदा घ्यायचं ठरवून आपली इंडियन स्ट्रगल या ग्रंथाचे पुनर्लेखन करायच्या इराद्याने नेताजींनी आपल्यासोबत एक छोटे टाईपरायटर घेतले होते. त्यांनी तो अबिदला देऊन टंकलेखनाला सुरुवातही केली. नेताजींच्या पाणबुडीसोबत आणखी 7-8 पाणबुड्या होत्या. काही वेळाने पाणबुडीचे मुख्य कप्तान वॉर्नर म्युसेनबर्ग नेताजींना भेटायला आले. त्यांना विचारलं, बाकीच्या पाणबुड्या सोबत येणार का? नाही, संरक्षण कवच म्हणून आणखी काही दिवस राहतील. दोघांचं बोलणं सुरू होतं. तोच 2-4 लढाऊ विमानं आभाळातून भिरभिरत पुढे निघून गेली. रात्रीच्या शुभेच्छा देऊन कप्तान वॉर्नर निघून गेले. रात्रीचं जेवण पाहूनच त्या दोघांचा उपवास घडला. पण असं किती दिवस चालणार होतं? त्यांना या पाणबुडीवर 2-3 महिने काढायचे होते. दुसऱ्या दिवशी आबिदनं स्वयंपाकघर गाठलं. सुदैवानं जिथं मसूरची डाळ आणि तांदूळ होते, त्याने भात, डाळ आणि अंड्याची भुर्जी बनवली. दोघेही जेवले. पाणबुड्यांचा तांडा स्कॉटलंडच्या उत्तरेकडे निघाला. तो सारा प्रदेश धोक्याच्या रेषेत होता. जागा इतकी कमी होती की तिथेच अबिदचे टंकलेखनही चालले होते. तेवढ्याशा जागेत अवघडूत बसून अंग आखडल्यासारखं होत होतं. त्यात व्यायाम नाही. समुद्रावर शत्रूचा जागता पहारा होता. दक्षिण आफ्रिकेतील प्रवासात 2 वेळा कार्गो बोटशी सामना झाला, परंतु सुदैवानं सगळे वाचले. एकदाचा अटलांटिक ओलांडल्यावर थोडासा धोका कमी झाला. पाणबुडी आता वेगानं मार्गक्रमण करू लागल्यामुळे प्रवास लवकर होऊ लागला. काही वेळाने कप्तान म्हणाला, इंधन संपत आलंय आणि आभाळाने तर तांडव नृत्य सुरू केलेलं. असेच 1-2 दिवस पाण्याखालून राहावे लागणार. मग मोठी चढचण निर्माण होईल. सर्वांना चिंतेनं घेरलं होतं. नेताजी जागच्या जागी तळमळत होते. त्यांना शक्य तेवढ्या लवकर टोकियोला पोहोचण्याची घाई झाली होती. तिथून हिंदुस्थानकडे वळायचं होतं. तो समोरच्या जर्मन पाणबुड्यांवरून दोघांनी समुद्रात उड्या मारल्या आणि पोहत ते वीर दोरखंडाला धरून डेकवर आले. कॅप्टन तेरेकोने कौतुक करून म्हणाले, तुम्ही केलेले धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. काय करणार, शत्रूची काही विमानं तुमच्या पाणबुडीची टेहाळणी करत असल्याचा संदेश आला. शक्य तेवढ्या लवकर मागे वळणं अत्यंत गरजेचं आहे. दोन्ही पाणबुड्या जवळजवळ आल्या. दोरखंडाच्या सहाय्याने 2 फुगे फेकले गेले. अजून खवळलेला समुद्र शांत झाला नव्हता. वेळेत कामगिरी पार पाडणं जरूर होतं. जर्मन कप्तानाचा निरोप घेऊन नेताजी एका फुग्यावर आणि अबिद दुसऱ्या फुग्यावर बसले. नेताजी आणि अबिद भिजून ओले चिंब झाले. फुग्यावरून प्रवास म्हणजे एक प्रकारची कसरतच होती आणि त्यात पाणी मार्ग रोखत होता. अशा परिस्थितीत 1-1.5 तासाने नेताजी आणि अबिद जपानी पाणबुडीच्या डेकवर दोरखंडाच्या साहाय्यानं पोहोचले. टाळ्यांच्या जल्लोषात त्यांचं स्वागत झालं. कामगिरी फत्ते झाल्याची चिठ्ठी नेताजींनी लिहून जर्मन पाणबुडीच्या कप्तानांना दिल्यावर जर्मन पाणबुडी त्वरेनं माघारी वळली. ही जपानी पाणबुडी चांगली ऐसपैस होती. 2.5-3 महिन्यानंतर चांगलं जेवण मिळालं. दुसरा दिवस म्हणजे 29 एप्रिल, जपान सम्राटांचा वाढदिवस. जल्लोष सुरू होता. नकाशाची दिशा आणि होकायंत्राचा मेळ बसत नाहीसं पाहून
नेताजी चमकले. त्यांनी नेगीशांना विचारलं, आपण कुठे जात आहोत? नेगीशी म्हणाले, आपण पनांगकडे न जाता सबनकडे जात आहोत. हा मार्ग दूरचा आहे, पण त्याला इलाज नाही, कारण आपण पनांग बंदरात उतरत असल्याची बातमी फुटली आहे. नौदल मुख्यालयाने वायरलेस करून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. खुद्द पंतप्रधान तोजोंचा आदेश आहे की येणारा प्रवासी राष्ट्रप्रमुखांच्या दर्जाचा आहे, त्यांना काळजीपूर्वक सांभाळून आणा. नेताजींची व्यवस्था टोकियोमधील इम्पिरियल हॉटेलमध्ये केली होती. त्या परिसरात युद्धविषयक धोरणात्मक निर्णय घेणारे सर्व सत्ता केंद्र होती. नेताजींना हॉटेलमध्ये येऊन 15 दिवस झाले, पण घडत काहीच नव्हतं. त्यामुळे नेताजी अतिशय अस्वस्थ झाले होते. त्यांच्या भेटीस आलेल्या लेफ्टनंट जनरल आरसूंना खडसावून विचारलं, या हॉटेलमध्ये मला कैद्यासारखं किती दिवस ठेवणार आहात? बर्लिनहून मला इथं नजरकैदेत ठेवण्यासाठी घेऊन आलात की काय? एवढ्या मोठ्या नेत्याला काय उत्तर द्यावं म्हणून कर्नल यामामोटो आणि लेफ्टनंट जनरल आरसू दुश्चिंत मनानं बसून होते. सगळी बडदास्त अगदी शाही होती, पण नेताजींना त्यात काही गम्य नव्हतं. नेताजींना पूर्वीकडे जाण्यास मदत करण्याच्या उद्देशाने बर्लिनहून यामामोटो आणि इथे सबनला आले होते. जपानने हिकरी किकान बरखास्त करून नेताजींची संपूर्ण जबाबदारी यामामोटो यांच्यावरती सोपवली होती. तर ह्याच्या पुढचा त्यांचा प्रवास आणि त्यांच्या त्या जे मिशन होतं त्याचं काय झालं हे आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप मनापासून अत्यंत आभार मानते. धन्यवाद ताई. खूप सुंदर माहिती आहे मला मिळते, अगदी विस्तृत माहिती आहे. खरंच मला स्वतःला सुद्धा नेताजींच्याबद्दल एवढी माहिती नव्हती. खूप छान वाटतंय. धन्यवाद.